सोलापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी ही हत्तीन वंतारामध्ये नेण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या। मात्र याला नांदणी ग्रामस्थांनी आक्षेप घेत न्यायालयापर्यंत धाव घेतलेली होती। मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने नांदणी ग्रामस्थांची याचिका फेटाळलेली आहे आणि त्यामुळे आता महादेवी हत्तीन जे आहे ते आता वंतारामध्ये जाणार नाही हे निश्चित झालेलं आहे। आणि या निर्णयानंतर आता नांदणी गावामधून या हत्तीनीची मिरवणूक काढली जाते। आपण बघू शकतो या हत्तीनीच्या डोळ्यात देखील आपल्याला अश्रू पाहायला मिळतात। खरं तर 30-35 वर्षाहून अधिक काळ ही हत्तीन नांदणीच्या मठामध्ये सेवा देत होती। ग्रामस्थ देखील याची मनोभावे पूजा करत होते। मात्र आज ही हत्तीन जी आहे ते आता वंतारामध्ये जाणार आहे। या हत्तीची फक्त काही तास या सगळ्या गावामध्ये राहिलेले आहेत आणि ही भावना आपण बघू शकतो कशा पद्धतीने अश्रू अनावर लोकांना होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आज गावातील हत्ती हत्तीन बाहेर जाते त्यामुळे तिची मिरवणूक काढली जाते। ठिकठिकाणी महिलांकडून तिची आरती केली जाते। मात्र ग्रामस्थ मात्र संतप्त आहेत। न्यायालयाच्या न्यायालयाचा निकाल अपेक्षित नव्हता अशा पद्धतीने निकाल येईल कारण धार्मिक भावना यामध्ये होत्या। त्यामुळे न्यायालय लोकांच्या भावनेचा विचार करेल असं वाटत होतं। मात्र आपल्या सोबत चाचा काय सांगाल, आज इतकी वर्षानंतर महादेवी हत्तीन गावातून जाणार आहे, काय सांगा? मराठी में बोल पा, मुझे आता नहीं हिंदी आया मैं। देखो इसको अभी इधर मंदिर में बचपन से पाले, माँ से ज़्यादा बल है इसे, माँ से भी ज़्यादा। हमें इतना प्यार करते इसे, हमारे बच्चे को भी नहीं प्यार करते, हमारे माँ बाप को भी नहीं प्यार करते, इतना प्यार करते जानवर को। ऐसा पालने के हम देने के लिए हमारी दिक्कत हो रहा है, ये सर वाले को बहुत परेशानी हो रही है। कसं सांभाळलं होतं अगदी मुलाप्रमाणे? क्या बोल मुलाप्रमाणे मुलापेक्षा जास्त तिने देखभाल करत होती की घरातली मुलाला तिने बघत नव्हती की एवढं तिच्या संग होती। तिने घरात तिने घरला काय गेलीत का नाहीत काय माहिती नाही। खरं तिने या हत्तीसोबत दिवस लई काढल्यात त्याच्यामुळं तिने लई म्हणजे आता तिना दुःख वाटले। तिना म्हणजे आता घरातल्या मुलं गेला तर वाटत नसेल की तेवढं या हत्तीच जाताना वाटलंय तिना। ग्रामस्थांच्या भावना देखील संतप्त आहेत। तर कसं बघता या न्यायालयाच्या निकालाकडे? आणि निकालाला आम्ही सगळेजण मान्य केलेलं आहे, परंतु हे मोदी सरकारने एक नाही हे आमच्या पूर्ण गावावर हे एक धप्पा लावलेला आहे। त्याच्या मुलग्याला खुश करण्यासाठी हे सगळ्या लोकांच्या भावना दुखावून आज मोदी सरकार हे भावना दुखावून आमच्या हत्तीला घेऊन जात आहे। याच्यावर आमच्या सर्व समाजाचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे आम्ही। ग्रामस्थांच्या भावना देखील संतप्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कारण न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आता या हत्तीनीची मिरवणूक जी आहे ती गावातून काढली जाते। अगदी हत्तीन देखील या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय गावातील सगळं वातावरण जे आहे ते भावपूर्ण झाल्याचं देखील आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतं। सुनील काटकरचा, भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।